फलटण तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या विडणी तालुका फलटण गावात सतत राजकीय चढउतार पाहायला मिळत आहेत। गत 3.5 वर्षापूर्वी विडणी ग्रामपंचायतवरती भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकवला आणि यानंतर वारंवार कुरघोड्या होण्यास प्रारंभ झाला। भाजपने थेट सरपंच व 17 पैकी 4 ग्रामपंचायत सदस्य सुरुवातीला जिंकले आणि लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। मात्र 17 पैकी 13 ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गटाचे विजय झाल्याने उपसरपंच पद सुरुवातीला राजे गटाकडे गेले आणि येथून संघर्षाला सुरुवात झाली। यानंतर लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांनी तब्बल राजे गटाचे उपसरपंच व 9 सदस्य थेट अपात्र केले। शासकीय कामात अडथळा आणल्याने अपात्र केले, तर एक सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले। यानंतर एका सदस्याचे निधनही झाले। कालांतराने या 9 जागांची निवडणूक जाहीर झाली आणि भाजपने यामधील 4 जागा जिंकून 17 पैकी 9 सदस्यांचे बहुमत निर्माण केले। मात्र अगदी काही दिवसातच 4 जागा जिंकून बहुमत निर्माण केले। मात्र अगदी काही दिवसातच पुन्हा अविनाश अभंग यांनी जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी अगोदर राजे गटाला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेले होते, त्यांनी थेट पुन्हा शिवसेना राजे गटात प्रवेश केला आणि अल्पमतात आलेला राजे गट पुन्हा एकदा बहुमतात गेला आहे। सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अविनाश अभंग यांनी पुन्हा एकदा राजेगट शिवसेनेत सोमवार दिनांक 11 मे रोजी प्रवेश केला। या प्रसंगी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, त्याचबरोबर विडणी सोसायटीचे माजी चेअरमन विघ्नहर्ता डेअरीचे संचालक हनुमंतराव अभंग, त्याबरोबरच माजी चेअरमन सोनबा अदलिंगे, विडणी सोसायटीचे त्याचबरोबर माजी सरपंच राजाभाऊ पवार, तुकाराम अब्दागिरे, श्रीनिवास पवार, अशोक अभंग, मारुती अण्णासो नाळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते।